आजचा वारजेमधून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचा दिवस वाहतूक कोंडीने खूपच वाईट गेला असेल। या वाहतूक कोंडीला काही प्रमाणात यातीलच काही महाभाग वाहन चालक देखील कारणीभूत होते। झालं असं की आज सकाळी 8:30च्या सुमारास वारजेमधून चांदणी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या हायवेवर RMD कॉलेजच्या समोर एक कंटेनर रस्त्याच्या मधोमध बंद पडला। कार्यालयीन वेळात हा कंटेनर बंद पडल्याने हायवेला वारजे ते जवळपास वडगाव पुलापर्यंत रांगा लागल्या होत्या। या वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांपैकी अतिउत्साही दुचाकी चालकांनी अतुल नगर समोरील लॉन्सवरून गाड्या घालत सर्व्हिस रोडवर उतरवल्या आणि यामुळे सर्व्हिस रोडवरील सुरळीत असलेली वाहतूक कोंडायला लागली। हे कमी म्हणून की काय, वडगावकडून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांपैकी दुचाकी आणि चारचाकी हलक्या वाहन चालकांनी वारजे उड्डाणपुलावर चढण्याच्या ऐवजी वारजे पुलाखालून सरळ जाण्याचा मार्ग पत्करला। मात्र त्याच वेळी वारजे गावातून आणि रामनगरमधून नेहमी पुलाखाली येणारी वाहतूक आणि त्यातच कितीतरी पटीने आलेल्या या वाहनांनी अगोदरच मजुरांनी गच्च अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे तुंबलेल्या चौकात दुप्पट वाहतूक कोंडीचा खेळ रंगला। हे कमी म्हणून की काय, गणपती माथ्यावरून वारजे हायवे चौकाकडे येणाऱ्या दुचाकी चालकांनी तर मूर्खपणाचा कळसच केला। गणपती माथा ते हायवे चौक रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांनी तुंबलेला असताना वारजे हायवे चौक ते गणपती माथा या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुचाकी 3 चाकी चालक विरुद्ध दिशेने घुसले आणि तुंबलेल्या वाहतुकीचा अभूतपूर्व फज्जा उडाला। त्या वाहन चालकांना तरी काय दोष देणार म्हणा, कारण तसा वारजे माळवाडीचा पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन तब्बल 27 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलाय। पुणे महानगरपालिकेच्या 4 निवडणुका झाल्यात आणि 4 वेळा येथील नगरसेवक पालिकेत या भागाचे प्रतिनिधित्व करत होते। मात्र एवढा मोठा काळ लोटला असला तरी येथील वारजे हायवे चौक ते गणपती माता रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही। त्याचवेळी नागरीकरण मात्र झपाट्याने झाले। त्यात कमी म्हणून की काय, पुढील नव्याने समाविष्ट झालेल्या शिवने, उत्तमनगर, कोंडवे दावडे, न्यू कोपरे या गावांमध्ये देखील झपाट्याने नागरीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। तो भाग देखील आता महापालिकेत आलाय। मात्र त्यापूर्वी सुदैवाने एकदा या भागातील रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण झाले। मात्र आता तेथेही रस्ता अपुरा पडू लागलाय। त्या सर्व वाहतुकीचा भार वारजेमधील या अरुंद रस्त्यावर येतोय आणि अनेकांच्या नोकरीला, शिक्षणाला आणि आजारी रुग्णांच्या जीवाला याचा फटका बसतोय। याचे सगळे खापर वाहतूक पोलिसांच्या माथ्यावर वाहन चालकांकडून फोडले जाते। मात्र या संपूर्ण कालावधीत या भागाचे पुणे महानगरपालिकेत असेल, विधानसभेत असेल की लोकसभेत कोणी नेतृत्व केलं आणि कोणाच्या सत्ता त्या त्या ठिकाणी होत्या याचा विचार नागरिक का करत नाहीत। इथे नियमांचे उल्लंघन करण्यापेक्षा आपल्या मत देण्याच्या अधिकारावेळी मत मागायला येणाऱ्याला हे महत्त्वाचे प्रश्न का विचारले जात नाहीत, ही समस्या सोडवायची कोणाची जबाबदारी आहे असा प्रश्न का विचारला जात नाही, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। याबाबत आपल्याला काय वाटतं नक्की व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका।